नमस्कार. सिटीविषय बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 8 एप्रिल 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. शांततापूर्ण आयुष्याचे 2 नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. हाचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्ह्यातील निंबोरा खुर्द येथे सकाळी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्याची कारवाई पार पडली. शासनाच्या आदेशानुसार विटाभट्टी आणि मूर्ती तयार करणाऱ्या शेडवर ही मोहीम राबविण्यात आली आहे. बघूया या संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल. मंगळवार 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता अमरावती जिल्ह्यातील निंबोरा खुर्द येथे अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. भूमापन क्रमांक उपविभाग 30 या शासकीय जागेवर विटाभट्टी तसेच मूर्ती ठेवण्याच्या लोखंडी शेडच्या स्वरूपात अतिक्रमण करण्यात आले होते. ही कार्यवाही मनपा आयुक्त सचिन कलंत्री, उपाध्यक्ष तसेच तहसीलदार यांच्या आदेशावरून करण्यात आली. कार्यवाहीत अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे आणि नायब तहसीलदार टीना चव्हाण स्वतः उपस्थित होते. या प्रसंगी अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आयुक्ताला मार्फत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. साहेबान निरीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी ही कार्यवाही योग्य पद्धतीने पूर्ण केली. शासनाच्या जागेवरील विटाभट्ट्या आणि मूर्तिकारांच्या शेड अचूकपणे हटविण्यात आले असून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. तहसीलदार साहेब यांचे आदेशान्वये आज दिनांक 8/4/2025 रोजी सकाळी 8 वाजेपासून नायब तहसीलदार श्री टीना मॅडम चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली निंबोरा खुर्द येथील बरेच ठिकाणी मूर्तिकार आणि विटाभट्टीवाल्यांनी अतिक्रमण मोठे शेड बांधण्यात आले होते. सदर मंजुरी मिळाल्यानंतर आज माननीय पोलीस आयुक्त महोदय यांचे सहकार्याने आणि PI साहेब माझ्यासोबत चव्हाण साहेब यांची सर्व टीम आणि सर्व पोलीस टीमची मदतीच अतिक्रमण यंत्रणा घेऊन आज सर्व विटाभट्टी आणि मूर्तिकारचे जे शेड होते सर्व पाडण्यात आले आहे. आज 5 विटाभट्ट्यांवर कारवाई करायची होती, तसे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार बंदोबस्त लावण्यात आला होता. महसूलचा स्टाफ, तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार तसेच अतिक्रमण प्रमुख चौरे साहेब यांची टीम, आमची टीम, आमचे अधिकारी कर्मचारी सगळे हजर होते. एकदम शांततेत अतिक्रमण कारवाई पूर्ण झाली. इथल्या लोकांनी पण खूप सहकार्य केले आणि अशीच कारवाई आपण पुढे करत राहू एवढं सांगतो. अमरावती जिल्ह्यातील प्रशासन आता अतिक्रमणकर्त्यांवर कारवाईसाठी सज्ज झाले आहेत. ही केवळ सुरुवात असून शासकीय जमिनीवरील कोणतीही बेकायदेशीर घुसखोरी खपवून घेतली जाणार नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेला बळ देणाऱ्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे महासंचालक डॉक्टर जयराज फाटक यांनी अमरावती महानगरपालिकेला दिलेली सदिच्छा भेट ही सकारात्मक संवादाची संधी ठरली आहे. मंगळवार 8 एप्रिल रोजी अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात एक महत्त्वपूर्ण सदिच्छा भेट पार पडली. भेट देणारे होते भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि सध्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक असलेले डॉक्टर जयराज फाटक. यावेळी त्यांचे मनपूर्वक स्वागत महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक आणि अमरावती उपकेंद्राचे प्रतिनिधी सोहम कुलकर्णी देखील उपस्थित होते. बैठकीदरम्यान नगरविकास, शिक्षण आणि प्रशिक्षण यासारख्या विषयांवर विशेष चर्चा झाली. डॉक्टर फाटक आणि मुंबई महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असताना आलेले अनुभवही त्यांनी शेअर केले, ज्यातून अनेक महत्त्वाचे दृष्टिकोन समोर आले.
सांगायचे रे की ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनला 140 कोटी उत्पन्न म्हणजे खूपच जास्त एवढं मोठं म्हणजे NIT वगैरेचं बजेट तसं असेल, IITचं थोडं जास्त आहे. तर एक तर आमची 70 सेंटर्स आहेत आणि मी त्याच्यात विचार करत होतो की आम्ही फक्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन नाही, जो एक शॉर्ट फॉर्म लिहिलेला TCPO केला जातो, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन, तसं आमची कामं TCPO अशा स्वरूपाची आहे, म्हणजे ट्रेनिंग, कन्सल्टन्सी, प्रोजेक्ट आणि माझं ऑफिस याचं परीक्षा वगैरे. महानगरपालिकेकडून या भेटीला प्रतिसाद देत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दीपिका गायकवाड, धनंजय शिंदे हे अधिकारी उपस्थित होते. ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर स्थानिक प्रशासन आणि प्रशिक्षण संस्था यांच्यातील एक सशक्त समन्वय साधणारी होती. पुण्याचं युनिट मोठं आहे आणि तिथे प्रोजेक्ट युनिट आहे, त्यामुळे दिल्ली, पुणे, अहमदाबाद यांचा बिझनेस मोठा दिसतो, पण इतर ठिकाणचे प्रोजेक्ट तिथे काम. डॉक्टर जयराज फाटक यांची सदिच्छा भेट म्हणजे केवळ एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आगमन नव्हे तर अनुभव, मार्गदर्शन आणि सहकार्य यांचं आदान प्रदान आहे. अशी भेट शहराच्या प्रशासनाला नवचैतन्य देते. समाजकार्य, निस्वार्थ योगदान आणि माध्यम क्षेत्रातील उत्तुंग कार्याकरिता सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचा एका विशेष सन्मानाने गौरव करण्यात आलाय. श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या हस्ते 3 फूट उंचीचे सन्मान चिन्ह देऊन करण्यात आलेला हा सत्कार. बघूया हा प्रेरणादायी क्षण. श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान अमरावती येथील पवित्र परिसरात समाजकार्यात आपले विशेष स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर चंदू सोजतिया यांचा एक आगळा वेगळा सत्कार संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले 3 फूट उंचीचे भव्य सन्मान चिन्ह. कल पूर्णा होती हो गई है और 9 कुंडी चंडी महायज्ञ का आयोजन हो चुका है. इस आयोजन के उपलक्ष्य में माता महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, क्रांति दल की ओर से हम चंदू भैया सोजतिया को एक छोटी सी स्नेह भेंट और सत्कार हम लोग कर रहे हैं महाकाली शक्तिपीठ के प्रांगण में, माता जी के चरणों में. बोलो महाकाली माता की जय. जे शक्तिपीठाचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या शुभ हस्ते डॉक्टर चंदू सोजतिया यांना प्रदान करण्यात आले. शक्ती महाराज यांनी आपल्या शुभारशी वचनात म्हटले की आपण समाजासाठी जे कार्य करत आहात ते खरंच प्रेरणादायी आहे. अशी सेवा तुमच्याकडून घडत राहो हीच आमची इच्छा आहे. मंदिरातील सर्व धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये तुमचे सहकार्य आम्हाला सदैव लाभत राहो ही माझी इच्छा आहे. पर मेरी एक अंतिम मेरी इच्छा है, आप लोग भी भैया के साथ में जुड़े, हम लोगों के साथ में जुड़े, हमारे सब जैसे जुड़े. जब तक के सांस में सांस है हमारे, तो जब तक ये सब चलते तो रहेगा. और भैया लोग हमारा साथ है, पर जिस दिन मैं नहीं रहूँगा पर आत्मा जरूर रहेंगी. पर मेरी एक ही इच्छा है कि 12 महीने में जितने भी माता जी के आशीर्वाद से जो भी प्रोग्राम होते हैं यहाँ पे, वो प्रोग्राम हमारे रीति रिवाज यहाँ पे होना चाहिए. तो मैं आज चंदू भैया सोजतिया को मेरे जिंदेपन के अंदर में ये आज मीडिया के माध्यम से चंदू भैया सोजतिया के अंदर में मैं सीख दे रहा हूँ कि जब भी मेरा साथ रहेंगे, आत्मा रहेंगे, मेरा शरीर छूटने के बाद में 12 महीने जितने भी काली माता शक्तिपीठ का प्रोग्राम हो रहे हैं, ये प्रोग्राम की जवाबदारी में आप सभी लोगों को मिलकर करने की इतनी मेरी अंतिम इच्छा है. यावेळी सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी भावनिक प्रतिसाद देताना म्हटले, मी नेहमीच आपल्या कार्यासाठी समर्पित राहीन. आपल्या आशीर्वादाने माझा कार्यविवेक अधिक बळकट होईल. जिन्हें आज मेरा सत्कार बाबा जी शायद जितबारी मंदिर में आता हूँ करते हैं. बहुत असीम प्रेम और बहुत असीम उनका मेरे ऊपर हमेशा हाथ रहा है और निश्चित रूप से मैंने इससे बड़ा सत्कार इससे पहले नहीं देखा. बाबा जी आपका प्रेम ऐसे ही बहुत रहा है हम पर और वैसा प्रेम बनाए रखे. ये सब चीज़ें तो ठीक है आप करते हो, हमको आशीर्वाद है और निश्चित रूप से बाबा जी हर बार कुछ न कुछ नया करने की प्रेरणा देते हैं. जिम्मेदारी डालते हैं, आप जिम्मेदारी डालते हैं ऐसा काम करके हमारे ऊपर. तो हम लोग बाबा जी आपके साथ हमेशा है ही. हा सन्मान समारंभ केवळ सन्मान नव्हे तर एक सामाजिक नात्याचा प्रगल्भ अनुभव होता, जिथे पत्रकारितेच्या पलीकडेही समाजप्रेम आणि आदरभाव दिसून आला. डॉक्टर चंदू सोजतिया यांचा आजचा सन्मान हा केवळ एक संपादकाचा नाही तर समाजहितासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा गौरव आहे.
शक्ती महाराजांसारख्या संतांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान त्यांचं कार्य किती खोलवर समाजात रुजलं आहे याचा स्पष्ट पुरावा आहे। भगवान महावीर स्वामी के जन्म कल्याण महोत्सव के पावन अवसर पर करुणा, मैत्री और संवेदनशीलता का अद्भुत उदाहरण अमरावती के पीडीएमसी में देखने को मिला। श्री जैन संस्कार युवा मंच और जेपीपी जैन महिला फाउंडेशन के संयुक्त प्रयास से हुआ करुणा प्रसाद वितरण कार्यक्रम, जिसमें मरीजों के लिए सेवा और सहानुभूति का भाव हर चेहरे पर झलकता नजर आया। भगवान महावीर स्वामी की वाणी हमेशा करुणा, मैत्री और संवेदनशीलता का संदेश देती है। इस प्रेरणा को आत्मसात करते हुए श्री जैन संस्कार युवा मंच और जेपीपी जैन महिला फाउंडेशन के संयुक्त तत्वाधान में अमरावती के पीडीएमसी अस्पताल में करुणा प्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम के अंतर्गत मरीजों को फल, बिस्किट और ग्लूकोज के पैकेट वितरित किए गए। इस प्रकल्प के लाभार्थी रहे स्वर्गीय शांता देवी हस्तीमल जी भंसाली के स्मृति में लालचंद जी, राजेंद्र जी तथा महेंद्र भंसाली परिवार तथा स्वर्गीय उर्मिला देवी और स्वर्गीय यश किरण जी कुचेरिया की स्मृति में सौ ऋतुजा शैलेश कुचेरिया परिवार। इस अवसर पर कार्यक्रम की शोभा बढ़ाने पीडीएमसी के डीन डॉक्टर A.T. देशमुख तथा सिटी न्यूज के प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया, विजय बुच्चा और महेश शर्मा उपस्थित थे। कार्यक्रम में महेंद्र भंसाली ने कहा कि भगवान महावीर स्वामी ने करुणा को जीवन का आधार बताया है और हमारा यह छोटा प्रयास उन्हीं की शिक्षाओं की प्रेरणा है। ऐसे लोग हैं जो अपने माँ बाप का नहीं कर सकते, लेकिन वो लोग वहाँ पे इतनी सेवा दे रहे हैं, मतलब कोई उनसे लेना देना नहीं, परिवार से उनका कोई रिश्ता नहीं है, फिर भी इतनी अच्छी सेवा दे रहे हैं। काफ़ी अच्छा था। मैं चाहता हूँ कि अगर हमारा कभी भी बच्चों का बर्थडे है, कुछ भी है, तो एक 5 रुपये या 10 रुपये का भी उनको बिस्किट का पैकेट जाके अपन दे सकते तो बहुत खुश होते हैं। कल भी सिस्टर बहुत खुश हो गई थी। पीडीएमसी के डीन डॉक्टर देशमुख ने जैन समाज की सेवा भावना की सराहना करते हुए कहा कि कोरोना काल के बाद भी जैन समाज के लोग निरंतर सेवा कार्य करते आ रहे हैं और पीडीएमसी में उनकी उपस्थिति हमेशा सकारात्मक ऊर्जा लाती है। यह कार्यक्रम यहाँ पे महेश को ज़्यादा पता है कि साल भर चलते ही रहता है, क्योंकि आप लोगों का भी इसमें बहुत बड़ा सहयोग रहता है। लेकिन सोसाइटी की तरफ से मैंने ये एक देखा है कि इसमें सबसे आगे जैन समाज ही रहता है और स्पेशली कोविड के बाद बाकी समाज में भी इसका महत्व शायद उनको भी समझने लगा है। इसलिए दिन ब दिन ऐसे कार्यक्रम बहुत बढ़ते ही जा रहे हैं। हमारे यहाँ जो पेशेंट्स आते हैं और उनके जो रिलेटिव्स आते हैं, उनके लिए एक बहुत बड़ी सुविधा होती है, क्योंकि बहुत सारे पेशेंट्स ये रूरल बैकग्राउंड से आते हैं, जहाँ अमरावती में उनकी कोई घर नहीं होता है, किसी को खाने की कोई खाना मिलना या कहाँ से वगैरह सब दुविधा ही रहती है। तो समाज की तरफ से ये जो हर दिन कुछ ना कुछ कार्यक्रम होते रहता है, उसी में से उनका पूरा दिन वो गुजारते हैं। और इसलिए हम जो दाता है उन सभी को धन्यवाद भी देते हैं और उनका आग्रहपूर्वक उनसे निवेदन भी करते हैं कि आप यही कार्यक्रम चलाते रहिए। कार्यक्रम के आयोजन में जैन संस्कार युवा मंच के महेंद्र भंसाली, राजेंद्र चोरडिया, हरीश गांधी, रमेश मुनोत, अजय मुनोत, प्रकाश कटारिया एवं निखिल समदरिया, जय लुनिया, रोहित पारेख, पंकज कोचर, अभिषेक नाहटा तथा महिला फाउंडेशन की प्रतिभा चोपड़ा, सुषमा मुनोत, ललिता सिंघवी, ऋतुजा कुचेरिया, लता सोजतिया, प्रीति भंसाली और अन्य सदस्य सक्रिय सहभागिता से निभाने वाले रहे। आप विगत 8 दिनों से लगातार 8 दिन तक के अपने सेवाभावी जो कार्यक्रम कर रहे हैं, ये जिन शासन के लिए ही नहीं अपितु भगवान महावीर को जो जानने वाला है, मानने वाला नहीं है लेकिन जानने वाला है, जो जैनेतर है, उसके लिए भी ये बहुत अनुमोदनीय कार्यक्रम रहेगा और है। और एक ड्रीम प्रोजेक्ट जैसा अभी सुना मैंने कि गौ माता के लिए 56 भोग, ये एक अनूठा और मेरे ख्याल से इस विदर्भ में तो पहली बार हो रहा है ऐसा कार्यक्रम है। मैं ऐसे सभी कार्यक्रम के लिए आप सभी को, जो युवा टीम है, उन सभी को बधाई देता हूं और मैं अपनी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। भगवान के चरणों में वंदन।
उपस्थित सभी आदरणीय, हमारा जैन समाज जो हमेशा देने का ही काम करता है, हमारे संस्कार हमें हमेशा प्रेरणा देते हैं कि हम सामाजिक कार्य करें। ये तो 8 दिन का यह हमारा एक कार्यक्रम और प्रोजेक्ट रहता है, लेकिन जैन समाज द्वारा, जिसमें विशेष रूप से पीपी महिला, यह 12 ही महीने हमारे यहाँ धर्म भावना के साथ में सामाजिक कार्य करते रहते हैं। धार्मिक कार्य करने के लिए धार्मिक संस्थाएं, लेकिन धार्मिक भावना को ध्यान में रखते हुए सामाजिक कार्य और हमारे समाज के अलावा जो दूसरे समाज की ज़रूरत है उसको पूरा करना, यह हमारा एक प्रकार से कर्तव्य है, क्योंकि हमको हमेशा देना ही सिखाया है। पूरे समाज में, जहाँ पे भी पूरे भारतवर्ष में जैन समाज ही एक ऐसा समाज है जो हमेशा देता आया है, चाहे धर्म की बात हो, सामाजिक बात हो, कहीं कर्म क्षेत्र में किसी को सहायता की जरूरत हो, तो उस चीज़ को लेकर हमारे यहाँ की संस्थाएं लगातार 12 ही महीने यहाँ पर कार्य करती है। महावीर भगवान जन कल्याणक महोत्सव का एक प्रसंग रहता है, जहाँ हम पूरे साल भर की हमारी एनर्जी लगाकर जितना भी हम में है पूरा हम लोग यहाँ पे उपयोग करते हैं और नई नई बातें, एक 56 भोग का जैसे गौ माता का 10 तारीख को आयोजन है, और मुझे लगता है ये आयोजन सारे अमरावती को हमने दिखाना चाहिए। इसका मतलब ये नहीं कि हमको हमारा प्रचार करना है, लेकिन लोगों को इससे प्रेरणा मिलती है, तो प्रचार प्रसार में हम लोग कहीं पे भी कम नहीं पड़े, क्योंकि हमको और दानदाता तैयार करवाना, हम तो करते ये, और भी लोग और भी समाज इसमें जुड़ता तो निश्चित रूप से हमारे लिए एक बहुत अच्छा सौभाग्य की बात होगी। जय जिनेंद्र, जैसा कि हमारा महावीर जन्म सप्ताह हम मनाने जा रहे हैं, बस इस समय हमने एक प्रयास किया है कि जो भगवान महावीर स्वामी के सिद्धांत है, मैत्री, करुणा, सेवा, वात्सल्य, इन सभी टॉपिक को मद्देनजर रखते हुए हमने हर दिन का नामकरण किया और उसी में आज करुणा प्रसाद का वितरण है। करुणा प्रसाद का मतलब ये कि भगवान की एक संदेश था कि सभी जीव हमारे अपने जैसे समझे, तो यहाँ पर रहने वाले जो भी है उनकी तकलीफ को हम अपनी तकलीफ समझकर उनके लिए हम थोड़ा कुछ कर सके और उसकी पीड़ा को हमारी उपस्थिति से शायद थोड़ा कुछ कम होता है, ऐसा हमारा एक प्रयास था। शब्दों की मर्यादा है, समय की सीमा है, इसलिए मेरे भाव आप सभी यहाँ पर आए और आप लोगों का मार्गदर्शन हमें मिलता रहे और सहयोग मिलता रहे, और एक गौ वात्सल्य 56 भोग जो हम करने जा रहे हैं उसमें मात्र एक थाली नहीं रहेगी, अपितु सारे जो फ्रूट है, फल है, अनाज है, वो बहुत क्वांटिटी में है। कोई 21 किलो है, कोई 51 किलो, कोई 101 किलो है। मतलब एक नाम के 56 भोग जैसा हमें कल्पना आ रही है लोगों को कि एक थाली रख देंगे, वैसा नहीं है। आप उस दिन आइएगा और उस दिन उसका अवलोकन कीजिएगा और आप लोगों को लगेगा, मेरे ख्याल से जहाँ तक मेरी जानकारी है, विदर्भ के पूरे इस लेवल में जैन समाज की तरफ से पहली बार ऐसा पहल होने जा रहा है, तो आप सभी से अनुरोध है कि उसके अवलोकन के लिए, अनुमोदन के लिए अवश्य पधारें। अमरावती के पीडीएमसी में करुणा का यह उत्सव न केवल सेवा भावना का प्रतीक है, बल्कि भगवान महावीर स्वामी की शिक्षाओं को समाज में जीवंत बनाए रखने का एक सुंदर प्रयास भी है। जैन समाज की यह समर्पित भावना निश्चित ही प्रेरणादायी है। सार्वजनिक पंचशील मंडळ मिलचाड बडनेरा यांच्या वतीने आयोजित श्रामणेर शिबिर व धम्म परिषदेमुळे संपूर्ण परिसरात बौद्ध संस्कृतीचा प्रसार झाला आहे। या 10 दिवसांच्या शिबिराचा समारोप आज भव्य शांतता रॅलीने करण्यात आला, ज्यामध्ये शेकडो उपासक उपासिका सहभागी झालेत। दिनांक 28 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत सार्वजनिक पंचशील मंडळ मिलचाड बडनेरा यांच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या सहकार्याने 10 दिवसीय श्रामणेर शिबिर व 1 दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचा समारोप एक प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध भव्य शांतता रॅली काढून करण्यात आला। या रॅलीमध्ये भिक्खू संघ, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले उपासक उपासिका, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता। त्यांनी हातात फलक घेऊन महाबोधी महाविहार मुक्तीसाठी घोषणा देत परिसरात जागृती घडवून आणली। या ठिकाणी शांतता रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। Yeah.
10 दिवस चाललेल्या श्रामणेर शिबिरात धम्मशिक्षण, नैतिकता, शिस्त आणि ध्यान यावर आधारित उपक्रम पार पडलेत. शिबिर आणि धम्म परिषदेला हजारो नागरिकांनी हजेरी लावून बौद्ध तत्वज्ञानाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम संपूर्ण बडनेरा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून बौद्ध चळवळीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम ठरला आहे. धम्म, शांती आणि समतेचा संदेश देणारी ही शांतता रॅली आजच्या समाजात खूप गरजेची आहे. बडनेरातून दिलेला हा सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सावर्डी गावाजवळ रिलायन्स पेट्रोल पंपच्या ठिकाणी घडलेली एक भीषण घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरून गेली आहे. ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जाणून घेऊया या दुर्दैवी घटनेचा संपूर्ण तपशील. एप्रिल 2025च्या रात्री अमरावती जवळील सावर्डी गावानजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक अपघात घडला. अमरावतीत काही वैयक्तिक कामानिमित्त आलेल्या राहुल संजय डिवरे आणि त्यांचा मित्र रोशन गजानन पांडे हे शिवणगावकडे दुचाकीने जात असताना एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की राहुल डिवरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रोशन पांडे गंभीर जखमी झाला. धडक दिल्यानंतर ट्रकने राहुलला मागील चाकाखाली फरफटत नेले. मोठ्या अंतरापर्यंत फरफटत नेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू अत्यंत वेदनादायक ठरला. या अपघातात दुचाकी चकनाचूर झाली असून ही घटना इतकी भीषण होती की घटनास्थळी पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी रोशन गजानन पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम 281, 125A, 106, 134 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणारी नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. राष्ट्रीय महामार्गावरच्या बेदरकार वाहन चालकांच्या निष्काळजीपणाचा. नागरिकांची प्रशासनाकडे मागणी आहे की अशा घटनांमध्ये संबंधित चालकांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी. नांदगाव पेठ जवळ मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडलाय. रस्त्याने जाणाऱ्या राख वाहून नेणाऱ्या ट्रकच्या उडालेल्या राखामुळे एक दुचाकीवरील युवक गंभीरपणे जखमी झाला. युवकाच्या डोळ्यात राख गेल्यामुळे तो नियंत्रण गमावून ट्रॅक्टरच्या खाली आला. यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकाची ओळख ऋषिकेश सुभाष निंबोरकर म्हणून झाली आहे. नांदुरा येथे राहणारा 27 वर्षीय हा युवक ATM मध्ये काम करीत होता. ट्रक चालक घटना घडताच पसार झाला तर ट्रॅक्टर चालकाला नांदगाव पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक नागरिक तसेच प्रहार पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. रतन इंडिया कंपनीच्या ट्रकमधनं राख वाहून नेली जात असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे RTO प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कसोटीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर एक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रादेशिक परिवहन विभागावर कारवाईची मागणी केली गेली आहे. प्रकरण हेच आहे की एक निष्पाप नांदुऱ्याच्या एका कार्यकर्त्याचा एक जीव गेला. नांदगाव पेठ उडान पुलाच्या बाजूला तो ड्युटीवर चालला होता मोजरीला. परंतु वारंवार आपण सांगूनसुद्धा RTOला सांगूनसुद्धा पोलिसांना सांगूनसुद्धा जे राखीचे ट्रक अवैधरित्या चालत आहे ओव्हरलोड ज्याच्यातून राख उलटे त्याच्यामुळं दुचाकीने येणाऱ्या सर्व वाहनाच्या डोळ्यात राख जाते. त्याच्यामुळं काही ॲक्सिडेंट झाले. वलगावला मागील महिन्यात एक ॲक्सिडेंट झाला, एक जण वारला. आजसुद्धा अशीच घटना घडली की एका ट्रॅक्टरवाल्याच्या डोळ्यातसुद्धा ते राख गेली आणि त्या बाईक स्वाराच्या डोळ्यात गेली आणि या डोळ्यात गेल्यामुळं तो अनबॅलन्स झाला, नियंत्रण सुटलं आणि तो जाग्यावर स्पॉटवर गेला. याला सर्वस्वी जबाबदार RTO विभाग, पोलीस विभाग
हे मी सांगतो, कारण यांना वारंवार पेपरवाल्यांनी सुद्धा पेपरमध्ये बातम्या टाकल्या, इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी सुद्धा दिलं, परंतु यांनी कुठंच कारवाई केली नाही. हे फक्त कारवाई करतात थातूर एखाद्या ॲटोवर. काय ॲटोवाला बिचारा 2 सवाऱ्या जास्त झाल्यात आहे त्याच्यावर कारवाई करते, त्या टाटा एसवर कारवाई करते, पण ज्या मेन हजारो लाखो लोक त्या रुपयाची उलाढाल त्या रतन इंडियातून होत आहे, या राखीच्या माध्यमातून अवैध वाहतूक चालू आहे, सर्वत्र अवैध वाहतूक चालू आहे. यांच्या नजरेत असूनसुद्धा हे कुठंच कारवाई करत नाही. मी RTOला या प्रकरणी दोषी मानतो. यांनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत केली पाहिजे. RTOनी म्हणा किंवा जे काही जबाबदार असेल, वाहन मालक असेल जो असेल, आणि हा जो सर्व प्रकार हा उद्यापासून बंद झाला पाहिजे. नाही तर आम्ही त्यांची गाडी घेऊन आमची बॉडी घेऊन आम्ही RTOच्या दालनात, मॅडमच्या दालनात नेणार आहोत आणि बॉडी तिथंच राहील जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळणार. स्थानिकांनी रतन इंडिया कंपनीकडनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या आंदोलनानंतर RTO अधिकारी निलेश दहिकर आणि नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी लेखी आश्वासन दिलंय, ज्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. सर, राखेच्या ट्रकने युवकाचा अपघात झाला आहे, मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी प्रहारच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आहे, मागण्यासुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहे. आपण विभागाच्या वतीने कोणती मागणी मान्य केली आहेत आणि सुरक्षा म्हणून आपण कोणती बंदोबस्त राहणार आहे? आपण त्यांना सांगितलं आहे की रतन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधून निघणाऱ्या प्रत्येक वाहनावर आपण कायदेशीर कारवाई करू. तसेच आमच्याकडून एक तीर्थाचे पथक आहे, आपले 2च पथक आहे, त्यापैकी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून एक पथक आपलं तिथं त्या परिसरात रतन इंडियाच्या तिथं फिरतं राहील, जेणेकरून अवैध वाहतूक होणार नाही. प्राण्यांविरोधात होणाऱ्या क्रूरतेचा एक संतापजनक प्रकार धारणीमध्ये उघडकीस आला आहे. परंतु सुदैवाने धारणी पोलिसांच्या जलद कारवाईमुळे 12 गोवंश जनावरांचे प्राण वाचलेत. चला पाहूया ही संपूर्ण घटना एका खास रिपोर्टमधनं. धारणी शहराजवळील मुस्लिम कब्रस्तानाच्या मागे असलेल्या नाल्यात झाडाझुडपांमध्ये 12 गोवंश जनावरे, 8 गायी आणि 4 बैल क्रूरपणे कत्तलीसाठी हातपाय बांधून ठेवण्यात आलेली होती. ना चारा ना पाणी, फक्त मृत्यूची वाट पाहत हे जनावरे तडफडत होती. ही माहिती 7 एप्रिल रोजी सायंकाळी पोलिसांना गोपनीय सूत्रांद्वारे मिळाली. माहितीच्या आधारे पंचासह पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली. पाहणी दरम्यान जनावरांची अत्यंत निर्दयी आणि अमानवीय अवस्था पाहून साऱ्यांचे मन हेलावलेत. आजूबाजूला विचारणा केली असता कोणताही मालक पुढे आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी ही जनावरे ताब्यात घेऊन एकूण 1,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि सर्व गोवंश जनावरे चाकरदरा येथील गोरक्षण केंद्रात हलविण्यात आले आहे. या घटनेवरून महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976च्या कलम 5(5)(b)(9)(11) तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11 अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरनं व ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे, अनंत हंकारे, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, साबुलाल दहिकर आणि सय्यद जावेद यांनी विशेष योगदान दिलेत. पशु हे मुख्य असले तरी त्यांचाही जीव मोलाचा आहे. धारणी पोलिसांनी दाखवलेली तत्परतेने हे जनावरे बचावले आहेत. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल धारणी शहर येथे रामनवमीचा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला. महाप्रसाद, होम हवन, शोभायात्रा आणि धार्मिक वातावरणात न्हालेलं धारणी शहर. बघूया सविस्तर वृत्त. रामनवमीच्या पवित्र दिवशी धारणी शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. धारणीतील राम मंदिर आणि बाल हनुमान मंदिर येथे विशेष महाप्रसाद आणि हवन पूजन कार्यक्रम पार पडलेत. स्वाहा ओम दत्ताय स्वाहा ओम सर्वफलाय स्वाहा ओम शांतिभ्ये स्वाहा ओम सुखभ्ये स्वाहा ओम शक्तिभ्ये स्वाहा ओम गणनाय स्वाहा ओम विश्वामित्राय स्वाहा. राम मंदिरात भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
त्यानंतर विधिवत होम हवन, राम जन्मोत्सव पूजन आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला. बाल हनुमान मंदिर येथेही संध्याकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला होता. सायंकाळी शहरात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. दिंडी, ढोल ताशा, भगवे झेंडे आणि पारंपरिक वेशातील भक्त हे दृश्य भक्तिप्रेरक ठरलं. शोभायात्रा सुरक्षित पार पडावी याकरिता धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेने पार पडला. रामनवमी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक. स्थानिक प्रशासन, नागरिक आणि आयोजक यांचं सहकार्य असल्यामुळे हा उत्सव यशस्वी झालाय. परतवाडा शहरातील ब्राह्मण सभा कॉलनीत एका धक्कादायक घटना समोर आली आहे. दैनंदिन फिरायला गेलेल्या महिलेची सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात मोटरसायकल सवार चोरट्यांनी हिसकावून घेतले आणि पसारही झालेत. ही घटना 7 एप्रिलला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनीत किरण कैलाश शर्मा या महिला आपल्या मैत्रिणीसोबत दैनंदिन वाघमाता मंदिर दर्शन करून परतत होत्या. तेव्हा अचानक 2 अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या दिशेने वेगाने येत किरण शर्मा यांचे सुमारे 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि घटनास्थळावरनं क्षणार्धार्थ पळ काढला. विशेष म्हणजे ही घटना ठाणेदार सुरेश मस्के यांच्या राहत्या घराजवळच घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परतवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांशी चौकशी करून आरोपींचा शोध घेत आहे. परतवाडा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, संशयितांच्या हालचालींवर नजर व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. सुरक्षित परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलनीत घडलेली ही घटना महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे. या चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. प्रशासनाने ठोस पावले उचलून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी आता होत आहे. अकोल्यात काल रात्री एका अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणार आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जाणून घेऊया प्रतिनिधी मुकेश ढोके यांचा ग्राउंड रिपोर्ट. काल रात्री अकोला रेल्वे स्टेशन परिसरात एका 14 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. ती मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत उभी असताना एक नराधम तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवतो आणि तिचं अपहरण करतो. आरोपी तिला अकोटफेल भागातील एका निर्जन स्थळी घेऊन जातो आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करतो. ही मुलगी खामगाव जिल्हा बुलढाणा येथून मैत्रिणीला भेटण्यासाठी अकोल्यात आली होती. परंतु तिला माहिती नसतं की तिचं आयुष्य एका रात्रीत बदलून जाईल. हे विचार करणेच भयावह आहे की त्या मुलीने त्या क्षणी काय अनुभवले असेल. तिच्या मैत्रिणींनी किती हतबलतेने ही घटना पाहिली असेल. अत्याचारानंतर आरोपीने तिला पुन्हा रेल्वे स्टेशनवर सोडले, जणू काही त्याने कोणताच गुन्हा केलेला नाही. घडलेल्या घटनेने मुलीच्या नातेवाईकांमध्ये आणि अकोल्यातील जनतेत संताप उसळला आहे. पीडित मुलीने रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र केवळ गुन्हा नोंदवणे पुरेसे नाही,
समाजात अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. कारण दररोज अशा घटना वाढतच आहे आणि प्रशासनाच्या प्रतिक्रियेत गंभीरतेचा अभावही दिसतो आहे. पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे दिनांक 7/4/2025 रोजी एका अल्पवयीन पीडितेने तक्रार दिली आहे की एका आरोपीने तिला रेल्वे स्टेशन समोरून जबरदस्तीने रात्रीच्या वेळी गाडीवर बसून नेऊन अकोट रोडवरील गोडाऊन समोर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहे. अशा तक्रारीवरून गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे. सदर आरोपी यांनी गुन्हा केला त्यावेळेस पासून तो फरार असून त्याचा शोध माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून तपास टीम रवाना करण्यात आल्या आहे. ही घटना केवळ एका मुलीवर झालेला अत्याचार नाही तर संपूर्ण कायदा व्यवस्थेवरच एक प्रश्नचिन्ह आहे. आपल्या घरातील, शाळेतील, रस्त्यावरील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे का, हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाला सतावित आहे. आता वेळ केवळ राग व्यक्त करण्याची नाही तर ठोस उपाययोजनांची मागणी करण्याची आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय समाजात बदल घडणार नाही. अकोट तालुक्यातून एक हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे. पोपटखेड रोडवरील एका बंद कारखान्यात रमण चांडक या व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातील वादातून ही खुनाची भीतीदायक घटना घडली असून अकोट ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण जिल्हा अकोला अंतर्गत ग्राम दहीखेड फुटकर शेत शिवारात एक विदर्भ बोन मिल आहे जी बंद अवस्थेत आहे. अर्धवट जिचं बांधकाम झालेलं नाही अशा ठिकाणी एक सकाळी प्रेत मिळालं. त्या प्रेत मिळाल्यानंतर लगेच आपण घटनास्थळी रवाना झालो. घटनास्थळी जाऊन लक्षात आलं की या संबंधित व्यक्तीचा कुठेतरी एखाद्या अज्ञात व्यक्तीने खून करून या पसार झालेला आहे. कारण ते रक्तस्राव, डोक्याला झालेली जखम यावरून ते लक्ष देत होतं. लगेच आपण घटनास्थळी त्यांच्या नातेवाईक यांना बोलवण्यात आलं. नातेवाईकांनी मृतकची ओळख पटली. सदर मृतक हा अकोल्याचा रहिवासी असून मूळचा तसा पन्हाळ तालुका अकोट येथील आहे, परंतु मागच्या 15 वर्षापासून तो अकोला येत राहतो. मग तो गाड्याचे, विक्रीचे, त्यानंतर देवाणघेवाण या संबंधीचे व्यवहार करतो. या व्यवहाराचाच एक भाग म्हणून आपल्या अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील जे रेळे आहेत, गजानन रेळे यांच्याशी त्यांची ओळख होती. मागच्या 1-1.5 वर्षात त्यांचे बरेचसे व्यवहार झाले. त्या व्यवहारातून पैशाची देवाणघेवाण होती आणि कुठेतरी पैशाच्या वादाच्या व्यवहारातून यातूनच हा मर्डर तिथे त्या व्यक्तीने घडून आणला. त्या संबंधित आपण आज रोजी बॉडी जी आहे PM साठी पाठवलेली आहे. डॉक्टरांकडून प्राथमिक स्वरूपात असं सांगण्यात आलं आहे की सुरुवातीला कापडाच्या साह्याने, एखाद्या कापडी वस्तूच्या साह्याने त्याचा गळा आवळला गेला. त्यानंतर डोके दगडावर आपटून त्याचा खून करण्यात आलेला. तर जे PM रिपोर्ट आहे ती उद्या प्राप्त होईल त्या पद्धतीने आणि पुढील तपास आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहोत. माननीय SDPO साहेब, माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP सर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. सध्या आरोपी ताब्यात असून अटकेची कारवाई करतो आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. रमण चांडक यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या हत्येने अकोट शहर हादरले आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाकडे गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळीने हैदोस घातला आहे. नागपूरमधील 5 पावली परिसरात एका बारमध्ये जुन्या वादातून दोघांनी थेट देशी कट्टा दाखवून दहशत माजवली आहे. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आरोपींना जेरबंद केलाय. मात्र ही घटना शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते आहे. बघूया प्रतिनिधी विशाल बांबडवार यांची ही ग्राउंड रिपोर्ट. घटना आहे 6 एप्रिलच्या मध्यरात्रीची. 5 पावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या इंदुरा चौकातील कमल बार अँड रेस्टॉरंटमध्ये 2 आरोपी मद्यपान करण्यासाठी आले. या आरोपींमध्ये गगनदीप सिंग तलवार वय 30 वर्ष आणि 48 वर्षीय प्रीतपाल सिंग समलुक यांचा समावेश आहे. या दोघांनी संघरत्न भोयर नावाच्या व्यक्तीवर जुना वाद काढत पुन्हा भांडण सुरू केलं.
त्यांनी फिर्यादीला बारच्या मागील खोलीत नेऊन अश्लील शिवीगाळ केली आणि मारहाण केली। त्याचवेळी एका आरोपीने थेट देशी कट्टा काढून गोळी घालण्याची धमकी दिली। पाचपावली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी त्यांच्याकडनं 25,000 रुपये किमतीची देशी कट्टा जप्त केला आहे। या प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 296, 115, 351, 325 आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पाचपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबाराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव व कर्मचारी आनंद सिंग, ज्ञानेश्वर भोगे, इम्रान शेख, अमोल ठाकरे, गगन यादव आणि संतोष शेंद्रे यांनी केली है। बराबर है। 6 तारीख को नाइट ड्यू PSI जादव ये ड्यूटी करते हुए उनको एक आदमी आके बताया कि यहाँ बार एंड रेस्टोरेंट में ऐसे चल रहा है। उसने उसके पास में देशी कट्टा है। जैसी खबर मिलती है, मुझे खबर मिली, मैं भी नाइट डिवीजन में था। हम सब जाके चेक किए। 2 पंच बुलाए। 2 पंच के सामने हम जब सर्च किए बार एंड रेस्टोरेंट, वहाँ पे सही में जो खबर के हिसाब से देशी कट्टा मिला है। गगनदीप तलवार और प्रितपाल समलोक ये मामा भांजे हैं। इनको दोनों को हिरासत में लिए अरेस्ट करके PCR लेके तपास करिए। अंदाजन इसका कीमत है 25,000 है देशी कट्टा। और वो जब्ती की आदि उस दिन ये अपना PSI जादव नाइट ड्यू, DB के नाना भोगे और इमरान, आनंद सिंह भी बीट मार्शल, ये लोग वहाँ पे उनकी टीम भी थी और मैं खुद हाजिर था। ये जो कार्रवाई हुई और ये सभी कार्रवाई माननीय पुलिस आयुक्त के जैसे कड़क निर्देश के हिसाब से जहाँ पे भी ऐसे आर्म एक्ट जो होता है उसके कड़क कार्रवाई करने के निर्देश के हिसाब से हम उनके आदेश और सभी वरिष्ठ अधिकारी के आदेश और क्लोजली मॉनिटरिंग, उस दिन ACP खाड़े मैडम भी थे, DCP स्वामी मैडम, इनके मार्गदर्शन में ये जब्ती कार्रवाई की है और आरोपी अरेस्ट किया गया। शहरात गुंड प्रवृत्तीचे लोक खुलेआम बारमध्ये पिस्तूल घेऊन जातात आणि लोकांना धमकावितात। ही बातमी गंभीर आहे। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आरोपींना अटक केली। ही समाधानाची बाब असली तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। नागपूर शहरातील राणा प्रताप नगर परिसरात एका किराणा दुकानदारावर हल्ला करत लाखोंची जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे। चोरट्यांनी किराणा दुकानातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने लंपास केले आहे। बघूया प्रतिनिधी विशाल बांबडकर यांचा सविस्तर रिपोर्ट। सोमवार 7 एप्रिल रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीकृपा किराणा दुकानाशी एक धक्कादायक घटना घडली। दुकानदार श्रीराम उमरकर हे दुकानात असताना एका तरुणाने अंदाजे 18 ते 25 वयोगटातील काळपट निळसर शर्ट आणि शेंद्री दुपट्टा बांधलेला असावा। किराणा घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला। काही वेळाने तोच इसम दुकानात शिरून थेट गल्ल्यावर धाड मारून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3,39,500 रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून पळून गेला। श्रीराम उमरकर यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्यांच्या गालावर जोरदार थापड मारली आणि धक्का देऊन लाल रंगाच्या सायकलने श्रीनगर दिशेने पसार झाला। तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी सागर नरेंद्र तिवारी वय वर्ष 20 राहणार प्रभूनगर जैताळा याला अटक केली। त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि वापरलेली सायकल असा एकूण 3,35,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रताप नगर पोलिसांनी केली। एका साध्या किराणा दुकानात झालेली ही जबरी चोरी आता नागपूरच्या गुन्हेगारी इतिहासात एक नवा धक्का ठरली आहे। आरोपी ताब्यात आला असला तरी अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्कतेने काम करण्याची गरज आहे। इमामवाडा परिसरातील ग्रेट नाग रोडवरील ज्योती पॉलिमर्सच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीने एकच खळबळ उडाली होती। या भीषण अग्नितांडवात लाखो रुपयांचे नुकसान आणि अनेक कुटुंबियांची घरं धोक्यात आली होती।
नागपूर शहरातील इमामवाडा परिसरातील ग्रेट नाग रोडवर वसलेल्या प्लॉट नंबर 47 येथील ज्योती पॉलिमर्स या प्लास्टिक स्क्रॅपच्या गोदामाला अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे 15 लाखांचे प्लास्टिक स्क्रॅप जळून खाक झाले. याशिवाय टीन शेड आणि स्ट्रक्चरल साहित्याचे नुकसान 50 लाखांपर्यंत झाले आहे. मालक सूर्यकांत शामूजी लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. ऑफिससाठी 5 लाखांचा विमा असल्याची माहिती मिळते. फक्त गोदामच नव्हे तर आजूबाजूच्या घरांनाही या आगीचा फटका बसला आहे. राजेश शंकर जाधव यांच्या घरात वायरिंग, टीव्ही, फ्रीज यांचे 30,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. जय गंगाहेडी, महेश नावरिया, श्वेता जाधव, शिबा जाधव आणि सुबीत जाधव यांच्याही घरामध्ये वायरिंग, टीन, पंखे, भिंती यांचे मोठे नुकसान झाले. एकूणच 7 घरांना आणि गोदामाला मिळून तब्बल लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसते आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील 6 अग्निशमन केंद्रांमधून 13 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. माझं नाव सूर्यकांत लोखंडे आहे आणि माझा हा प्लास्टिक स्क्रॅपचा व्यवसाय आहे ज्योती पॉलिमर्सच्या नावाने. आणि मला म्हणजे आज सकाळी पहाटे 3 वाजताच्या जवळपास मला फोन आला की तुमच्या गोडाऊनला आग लागली आहे. मी त्याच हिशोबाने पटकन एक 10 ते 15 मिनटामध्ये गोडाऊनला पोहोचलो आणि इथे आल्यावर बघितलं की अग्निशमन दल ऑलरेडी आलेली होती आणि पोलीस पण ऑलरेडी इथं हजर होते आणि विझवण्याचं काम सुरू होतं. तर मग मी असं केलं की बा आजूबाजूला लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला की बा काय कारणाने आग लागली. तर त्यांनी सांगितलं की रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान एक लग्नाची वरात आली होती. त्याच्यामध्ये खूप सारे त्यांनी फटाके फोडले आणि त्या फटाक्याच्या चिंगारीने मला असं वाटतं की बा ते आग लागली आणि ते त्याच्यानंतर एक मोठी आगमध्ये कन्वर्ट झाला आणि पूर्ण आमचं जे स्क्रॅपचं जे गोडाऊन होतं ते जळून खाक झालं. तर म्हणजे जवळपास समजा शेड समजा लोह्याचं टिनाचं जे शेड आहे ते समजा जर बघितलं तर जवळपास नाही काही तर 40 ते 50 लाखाचं शेड होतं आणि जे माल जो जळून हे झाला तो जवळपास 15 लाखाचा माल असावा पाहिजे. जे आल्या त्या 4 झोनमधून आधी सुरुवातीला 8 गाड्या आल्या आणि ते कंटिन्यू गाड्या पाठवत राहिल्या. शासनाला माझी हीच विनंती आहे की मला जो संशय वाटत आहे की जी वरात आली होती लग्नाची त्याची तुम्ही तहकीकात करून मला जे काही मुआवजा मिळू शकतो ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही बाब समाधानकारक असली तरी स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. स्थानिकांनी सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. नागरिकांची प्रशासनाला मागणी आहे की अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. नांदेड शहरातून आताची मोठी बातमी. मालटेकडी परिसरातील एका फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट प्रतिनिधी मनोज मनपूर्वे यांच्याकडनं. नांदेड शहरातील मालटेकडी भागात असलेल्या काका कुशन फर्निचरच्या गोडाऊनला अचानक आग लागली. आगीचं स्वरूप एवढं भीषण होतं की काही मिनिटातच संपूर्ण गोडाऊन धुराच्या ढगात गळलं. घटनास्थळी तात्काळ अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झाल्यात आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. ही आग शेजारील इतर दुकानांपर्यंत पोहोचू न देता विझवण्यात अग्निशमक दलाला यश आलं. या घटनेत लाखो रुपयांचं फर्निचर, कापड आणि इतर सामग्री जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे, परंतु अधिकृत तपास सुरू आहे. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना दूर हटवून नियंत्रण मिळवलंय. स्थानिकांनीही अग्निशमक दलाला मदत केली. घटनास्थळी अद्याप धुराचे लोट पाहायला मिळत आहेत, परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे. नांदेडमधील या आगीच्या घटनेमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास प्रशासन करीत आहे.
नांदेड शहरातील पाणी टंचाईचं संकट आता गंभीर वळणावर पोहोचलं आहे. मगणपुरा परिसरातील नागरिकांनी अखेर शोले स्टाईलने आंदोलन करत आपला संताप व्यक्त केलाय. बघूया प्रतिनिधी मनोज मणपूर्वे यांचा हा विशेष रिपोर्ट. नांदेड शहरातील मगणपुरा भागात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नळाला थेंबभरही पाणी आलेलं नाही. तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचं रूपांतर आज थेट आंदोलनात झालंय. मगणपुरा परिसरातील नागरिकांनी थेट शोले चित्रपटाच्या स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. यावेळी पाणी द्या, पाणी हवंय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. उन्हाच्या कडाक्यातही महिलांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. नवा मंडळ तिथं वस्तू राहतो, घर आहे, घाण पाणी आलंय, सर्व पाणी गटरचं पाणी आलंय, चांगलं सोडावं लागते. खड्डे करून ठेवले, लेकरं बाळ पडले, कोण जिम्मेदार आहे? पाणी चांगलं सोडलं तर द्यायला पाहिजे. आमच्या पाठीमागं पाणी चांगलं येते, पुढे चांगलं येते, मधातल्या गल्लीला का गदळ पाणी येते? हे आमचं आम्हाला पाणी देवा बस झाली. किती दिवसापासून घाण पाणी आलं? या झाले 2-4 महिने झाले, पाणी गदळ आले. मग पाणी निर्मळ आलं. 10 वर्ष दैनिकला काही झालं नव्हतं. आता दैनिक म्हणजे कचरा बसला दुनियाचा. गदळ पाणी येते, पाणी हाताचा वास पण जाईना झालाय. असंच देव राहतात का तुमचे बघणे? पगारी घ्यायला की काय घरी बसल्या? हे देवा निर्मळ पाणी देवा, आमचं हेच म्हणणं आहे, दुसरं काही नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा मनपाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि शेवटी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झालेत. मात्र या प्रकारामुळे नांदेड महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेबाबत प्रशासन इतकं उदासीन का आहे, हा खरा प्रश्न आहे. मगणपुरा नवामोंढा भागातील आम्ही सगळे रहिवासी आहोत. या भागामध्ये मागील 2 महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. प्रत्येक नागरिक पाण्यापासून परेशान आहे. कारण कधी पाणी येतं तर कधी येत नाही. जेव्हा पाणी येतं तेव्हा ते अतिशय दुर्गंधीयुक्त येतं. ड्रेनेज मिक्स पाणी येतं. पिण्यासाठी तर सोडा, आंघोळीसाठी आणि इतर कामासाठी सुद्धा ते पाणी वापरण्यासारखं नसतं आणि त्या पाण्याने अनेक रोगांची समस्या उद्भवू शकते. घरातले नागरिक परेशान आहेत. पिण्याला पाणी नाही, टँकर मागवण्याची परेशानी आहे. टँकर सुद्धा वेळेवर येत नाही, नळालाच येत नाही, टँकरलाही येत नाही. सगळे नागरिक अतिशय परेशान आहेत. मागील पूर्ण 2 महिने झाले सगळेच्या सगळे परेशान आहेत आणि अनेकदा प्रशासनाकडे याचा जाब विचारलेला आहे. अधिकारी येतात, पाहणी करतात, खड्ड्याचं काम चालू आहे, ड्रेनेजचं काम चालू आहे, पाईपलाईनचं नवीन काम चालू आहे, नवीन टाकीचे काम चालू आहे, तुमचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल असं प्रत्येक वेळी. नळाचा दिवस आला की 3 दिवसानंतर पाणी येणे, आजची ही शेवटची टर्न आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की चांगलं पाणी येणार आहे, आम्ही टेस्टिंग करत आहोत, असे आश्वासने मात्र मिळत आहेत. चांगले आश्वासने मिळत आहे पण चांगलं पाणी मिळत नाहीये. आज टाकीवर आंदोलन केलं. आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आज टाकीवर आंदोलन करावं लागलं कारण म्हणतात ना, जैसा पिवे पाणी वैसा होय वाणी. आणि या आंदोलनामधून जर लोकांनी विचित्र भाषा जर वापरण्याचा प्रयत्न झाला तर त्याचं कारण फक्त हेच असणार की ते पाणीच चांगलं प्यायला मिळत नाहीये. आणि अधिकाऱ्यांना अनेक वेळेस भेटण्याचा प्रयत्न केला, अनेक जण कॉल करतात त्यांना, पण ते कोणी येत नाहीत, पाहत नाहीत. आणि आल्यानंतर फक्त आजचा आम्हाला चान्स द्या, पुढच्या टर्नला तुम्हाला नक्की चांगलं पाणी देऊ असे फक्त आश्वासनं मिळत आहेत. पाणी मात्र मिळत नाहीये. आजही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यासमोर पूर्ण समस्या मांडलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही की इथे नळाचं पाणी आता ताजं आलेलं नळाचं पाणी बकेटमध्ये भरलेलं आहे आणि ते दाखवलेलं आहे. अगदी ड्रेनेज मध्ये सुद्धा एवढं घाण पाणी नसेल. मगणपुरा भागातील नागरिकांनी आज जो संताप व्यक्त केलाय तो रास्त आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा हीच मागणी नागरिकांची आहे. या आंदोलनानंतर महापालिकेचे डोळे उघडतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256, तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.